जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावाने चांगलं झालंय. हा बघा, एंट्रीला बाळूमामाचा आणि ज्योतिबाचा फोटो आहे. त्यानंतर मग आम्ही चाललो आहे रूम वरती. बाळूमामाचं दर्शन वगैरे, 3 आरती करून आलो, दर्शन घेतलं आणि मग संध्याकाळी वाजलं 9. आता जाऊन आराम करून सकाळी 5:05ची आपल्याला आरती घ्यायची आहे. त्यासाठी आपण थांबलो आहे. नाहीतर आपण आजच जाणार होतो, पण म्हटलं 5:05ची आरती करूनच मग आपण जाऊया. हे बघा, मी पाठीमाग आहे आणि ते मला इथे सोडून अक्षरशः वरती पर्यंत पोहोचले, रूम वरती. अहो थांबा म्हटलं तरी थांबायला तयार नाही, मला सोडून ते पुढे पुढे जात होते. मग मी पण पोहोचले वरती. पोहोचल्याच्या नंतर गेली होती लाईट गेल्यामुळे त्याच्यामुळे त्यांनी लावला टॉर्च आणि उघडलं लॉक. आणि लॉक उघडल्यानंतर मग एंट्री केली तर काय अंधार, तेवढ्यात लाईट पण आली. मग केलं जरा आराम वगैरे केला. संध्याकाळी आम्ही उठलो 4 वाजता. 4 वाजता उठून आंघोळ वगैरे करून सगळं आवरून वगैरे मग आम्ही परत म्हटलं ठरवलं की आपण जायचं आता कुठे, तर आपण जायचं का 5:05च्या आरतीला जाऊया. त्यासाठी मग आरती वगैरे घेण्यासाठी आपण निघालो होतो. हे काय, आता आपण लागलो आहोत रोडला. मग रोडला लागल्यानंतर परत थोडस पुढे चालत गेल्यानंतर मग इथे आहे मामांचं मंदिर. मंदिरामध्ये जाऊन आरती वगैरे घेऊन एवढी जास्त फुल गर्दी होती की सांगायचं काम नाही. आम्ही तर आरती करताना तर खूपच लांब थांबलो होतो, जवळ पण जागा भेटली नव्हती, एवढी जास्त गर्दी होती. मग आरती वगैरे केल्यानंतर येऊन दर्शन वगैरे घेतल्याच्या नंतर मग तेव्हा जरा कुठं बरं वाटलं, मनाला जरा शांती समाधान लागलं. त्यानंतर मग आता म्हटलं की आपण जायचं, आता निघायचं वगैरे, पटकन दर्शन वगैरे करू असं बोललंय. मग दर्शन केलं, जरा फोटो काढले वगैरे, जरा व्हिडिओ शूट केला. त्यानंतर मग मामांचं दर्शन करून मग आम्ही आता निघालो. म्हटलं मामा सगळ्यांना सुखी ठेवा, मला, माझ्या मिस्टरांना, माझ्या आई वडिलांना, माझ्या भावांना, सगळ्यांना सुखी आनंदी ठेवा. त्यांच्या पाठीमागे काही सुद्धा संकट येऊ देऊ नका. तुमचा आशीर्वाद आमच्यावरती असंच अखंड स्वरूपात ठेवा. आणि मग इथे प्रसादाला आलो होतो. मग आंबील प्यायला घेतलं, ग्लास नव्हतं त्याच्यामुळे मग आम्ही बॉटल मध्येच घेतली मी आंबील. मग पिलं वगैरे आंबील. पिल्यानंतर हे बघा, इकडे पूर्ण मोकळं मैदान, एवढी जागा मोकळी होती ना, भरपूर अपाट जागा आहे. तर मग जागा ते ह्याच्यासाठी ठेवली होती की भंडारा असतो ना मामांचा, मग तेव्हा तिथं जेवण वगैरे बनवतात. आलेल्या भाविकांना तिकडेच थांबतात, हे होतात, थांबून वगैरे मग तिकडून तसंच मग